आता आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 बातम्यांचा। महायुतीकडून दक्षिण मुंबईत मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेत। मुख्यमंत्री शिंदेंकडून मिलिंद नार्वेकरांना ऑफर। शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। मी भ्रमिष्ट आहे की नाही हे लोक ठरवतील। देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। सर्वेक्षण केलं तर ठाकरे एक नंबरचे नालायक निघतील। त्यांची मानसिक स्थिती ढासळली आहे। ठाकरे निष्क्रिय, राज्याला नापसंत असणारे मुख्यमंत्री बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। 2019ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीत जाईन असं फडणवीस म्हणाले होते। फडणवीसांनी मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं, उद्धव ठाकरेंचा दावा। बाळासाहेबांचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करू शकत नाही। महाराष्ट्राचा विकास ही काही सलीम जावेदची स्क्रिप्ट नाही। फडणवीसांचं ट्विटरवरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय? आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, मंत्रीही केलं नसतं। ठाकरेंच्या दाव्याला बावनकुळेंचं जोरदार प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम, बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। पंतप्रधान बनावं असं फडणवीसांचं स्वप्न होतं। सीएम झाल्यावर फडणवीसांना पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पडलं, म्हणूनच मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले आणि त्यांना डीसीएम केलं, राऊतांचा दावा। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। 2014ला शरद पवारांचा भाजपला बाहेरून पाठिंबा। त्यावेळी उद्धव ठाकरेंना सत्तेत घ्यायचं नाही अशी शरद पवारांची अट होती, सदाभाऊ खोत यांचा दावा। उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान शरद पवारांनीच रचलं। उद्धव ठाकरेंनी शरद पवारांपासून लांब राहावं, सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका। भाजपनं माढ्यात रणजितसिंह मोहितेंना प्रचारापासून दूर ठेवलं। रणजितसिंह मोहितेंचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पवार गटाचे उमेदवार। डोंबिवलीतील खासदार श्रीकांत शिंदेंच्या कार्य अहवालाचं आज प्रकाशन। अहवाल प्रकाशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृह प्रकाशनात हे प्रकाशन होणार। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्य अहवालावर राज ठाकरेंचा फोटो, पण प्रेसनोटमध्ये मनसे पक्षाचा उल्लेख नाही। श्रीकांत शिंदेंना मनसे पाठिंबा देणार का, सवाल उपस्थित। अमरावतीत वंचितच्या जिल्हाध्यक्षांचा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय। आम्ही महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडेंच्या सोबत उभे राहू, वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांचं वक्तव्य। जनतेचा आता काँग्रेसच्या गॅरंटीवर विश्वास। महाविकास आघाडीचे आमदार सतेज पाटलांचं मत। अब की बार 400 पार होते तर फोडाफोडीचं राजकारण का केलं, सतेज पाटलांचा सवाल। बुलढाण्याच्या खामगावात रविकांत तुपकरांची रेकॉर्ड ब्रेक रॅली। रजत नगरीतील तुपकरांच्या पानाचा आवाज घुमला। रॅलीत हजारोंचा समुदाय एकवटला। जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार यांनी घेतलं शरद पवारांचा आशीर्वाद। शरद पवारांना भेटण्यासाठी रोहिणी खडसेही उपस्थित। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज राळेगावमध्ये सभा। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता सभा, तर संध्याकाळी 7 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। उद्धव ठाकरेंची आज बुलढाण्याच्या खामगावमध्ये सभा। नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज आर्वीत दुपारी 4 वाजता सभा। महायुतीचे उमेदवार रामदास तळस यांच्या प्रचारार्थ पवारांची सभा। शरद पवारांची आज अमरावतीच्या वरुडमध्ये जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। नांदेडमध्ये भारतीय प्रज्ञा सुराज्य पक्षाच्या उमेदवार रुक्मिणीबाई गीतेंचा प्रचार सुरू। शहरातील विविध भागात मतदारांच्या भेटीगाठी सुरू। नांदेडमध्ये शिवा संघटना आणि सेवादल पार्टीचा महाविकास आघाडीला पाठिंबा। आमची लढाई भाजपच्या विरोधात, शिवा संघटनेचे मनोहर धोंडेंची प्रतिक्रिया। हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न। आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात सभा पार। हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची कॉर्नर सभा संपन्न। औंढा नागनाथ परिसरात संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या नेतृत्वात सभा पार। बारामतीत महावीर स्वामी जन्मदिवस महोत्सव कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंची उपस्थिती। जन्मदिवस महोत्सवाला मोठ्या प्रमाणात जैन बांधवांची हजेरी। बोरिवलीत उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर प्रथमच गोयल यांची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत भेट।
बारामती मतदारसंघात 5 उमेदवारी अर्ज बाद, पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने अजित पवारांचाही उमेदवारी अर्ज बाद. बॅनरवर माझा फोटो आणि नाव वापरू नये, पवार गटाच्या हर्षवर्धन देशमुखांचे आमदार देवेंद्र भुयार यांना पत्र. देवेंद्र भुयारांच्या राजकीय भूमिकेशी माझा कोणताही संबंध नाही, पत्रात उल्लेख. पुण्यात नरेंद्र मोदींची 29 एप्रिलला सभा, महायुतीच्या उमेदवारासाठी एसपी कॉलेजच्या मैदानावर सभेचं आयोजन. शिंदे, फडणवीस आणि अजितदादाही उपस्थित राहणार. मुसळधार पावसामुळे तुळजाभवानी मंदिरात पाणी, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल. धाराशिव जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, धाराशिव, उमरगा, कळंब, तुळजापूर भागात पिकांचं मोठं नुकसान. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचे कृषी विभागाला नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश, पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आंबा बागांचं अतोनात नुकसान, तर वीज अंगावर पडल्याने 13 जनावरं आणि 2 व्यक्तींचा मृत्यू. धाराशिवमध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागात भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटलांची पाहणी, शेतीच्या बांधावर जाऊन जगजितसिंहांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. धाराशिव जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार राणा जगजितसिंह पाटलांकडून पाहणी, प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश. बीडच्या पाटोदामध्ये अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान, पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या मालेगावातील पांगरी नवघरे परिसरात सुरळीत विद्युत पुरवठा नाही, विजेअभावी शेतकऱ्यांची पिकं धोक्यात, महावितरणाचा अनागोंदी कारभार. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, पावसाच्या सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार, मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद राहणार, जिल्हा प्रशासनाच्या सूचना. नोंदणीविना हापूस नोंदवणाऱ्या उद्योजकांविरोधात खटला दाखल, अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई. कोकण हापूस उत्पादक आणि हापूस विक्रेते सहकारी संस्थेकडून खटला दाखल. मुंबईच्या कुर्ल्यामधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार, पाणी नाही तर मतदान नाही, कुर्ल्यात बॅनर झळकले. मुरली मिलन सोसायटी, गुप्ता टेरेस, मोरारजी टेरेसमध्ये पाणी टंचाईची समस्या. नाशिकच्या येवले नगरपालिकेची रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाईमुळे पान टपरीधारक संतप्त, शासनाकडे पुनर्वसनाची मागणी. मुंबईत मुलींच्या वसतिगृहात 40 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा, मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमधला प्रकार, विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्याची युवा सेनेची मागणी. पुण्याच्या कडूसमधील दक्षिणा फाउंडेशन संस्थेतील 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा, 57 विद्यार्थ्यांवर चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. नालासोपाऱ्यात इमारतीचं छत कोसळलं, 1 जण जखमी, 9 जणांना सुखरूप बाहेर काढलं. नालासोपारा पश्चिमेतील चौधरी कंपाऊंड परिसरातली घटना. ठाणे जिल्ह्यातून 4457 अधिकृत शस्त्र पोलिसांकडे जमा, तर 140 अनधिकृत शस्त्रांसह 30 जिवंत काडतुस पोलिसांकडून जप्त, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातात मुंबई पोलीस उपनिरीक्षक समीर चौगुलेंचा मृत्यू, वाहनाचा ताबा सुटल्यानं अपघात. रत्नागिरीच्या लांज्यात आंधणारी नदीत बुडून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू, मासे पकडण्यासाठी गेल्यावर घडली दुर्दैवी घटना. परभणीच्या पाथरीत वाळू माफियांची मुजोरी, महसूल पथकासोबत वाद घालत अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पळवला, घटनेचा व्हिडिओ व्हायरल. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी चिमूर परिसरातून अवैध रेती उपसा वाहतूक, कोट्यवधी रुपयांच्या रेतीची नागपूरसह पूर्व विदर्भात तस्करी, स्थानिकांकडून कारवाईची मागणी. मुंबईकरांना उकाड्यातून काहीसा दिलासा, 40च्या आसपास असलेला तापमानाचा पारा 34 अंशांवर घसरला. गावाकडच्या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईचे डबेवाले 6 दिवसांच्या रजेवर, 26 एप्रिलपासून डबेवाले पुन्हा सेवेत हजर होणार. राज्यात विजेच्या मागणीमध्ये वाढ, महानिर्मितीकडे 15 दिवसांचाच कोळसा शिल्लक, राज्यावर वीज संकटाचं सावट. गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद, गोरेगावमधली जलवाहिनी बदलण्यासाठी परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार. मुंबईच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट, जलसाठा 22.61%वर, पाणी कपातीबाबत पालिकेची मात्र चालढकल.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात वाहनांच्या वेगमर्यादेत वाढ. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांची वेगमर्यादा प्रति तास 10 किलोमीटरने वाढवण्यात आली. दुबईतील पावसाचा फटका पुणे दुबई विमान सेवेला. पुण्याहून दुबईऐवजी नजीकच्या फुजैरा शहरात विमानं वळवली. प्रवाशांची मात्र गैरसोय. 23 एप्रिलला करंजाडी चिपळूण दरम्यान कोकण रेल्वेकडून 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. पुणे झाशी रेल्वे महामार्गावर विशेष 22 गाड्या सोडण्यात येणार. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाचा निर्णय. पुणे मुंबई रेल्वे प्रवास आता पावसाळ्यातही विना अडथळा होणार. मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडून लोणावळ्यातील घाटमाथ्याची पाहणी. दरडी कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न. भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेची 469 कोटींची कमाई. शून्य भंगार मोहिमेतून कालबाह्य इंजिन, जुने डबे अशा विविध भंगाराची विल्हेवाट. ठाण्यात रस्त्यावर कचरा फेकला तर दंडात्मक कारवाई होणार. ठाणे महापालिका आयुक्तांचा इशारा. मुंबईत डीप क्लिनिंग मोहिमेत पालिकेने एकाच दिवसात तब्बल 150 मेट्रिक टन राडारोडा आणि 86 मेट्रिक टन कचरा उपसला. पालिकेच्या 1331 कर्मचाऱ्यांची मेहनत. मुंबईतल्या झाडांवरची रोषणाई 7 दिवसांमध्ये हटवा. मुंबई महापालिकेचे विभाग कार्यालयांना आदेश.